अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीतील गॅस गळतीवर नियंत्रण, संपूर्ण शहरात रासायनिक धूर, स्थानिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एमपीसीबी अधिकाऱ्यांवरच कारवाईची मागणी. प्रभादेवी परळमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार, खचलेल्या रस्त्याचं काम लवकर पूर्ण करण्याचे महापालिकेचे प्रयत्न. महाविकास आघाडीची जागा वाटपात 125 जागांवर सहमती, तर उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याची थोरातांची माहिती. लोकसभेत मुस्लिम मतं मिळाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार दडात, तर शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरख्याचं वाटप करत मुस्लिम समाजाची मतं मिळवण्यासाठी धडपड. मुस्लिम समाजाविरोधात बोलू नका, अजित पवारांनी टोचले सत्ताधारी नेत्यांचेच कान. एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं, अजित पवारांचं वक्तव्य. सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे ठेवल्या काही अटी, पवारांच्या प्रतिनिधींची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात असेपर्यंत सुखशांती नाही, नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद म्हणत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही ताशेरे. राहुल गांधींविरोधात सदावर्ते दाम्पत्याची देशाची बदनामी केल्याची पोलिसात तक्रार. अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधींच्या अटकेची मागणी. अजित पवारांचे खंदे समर्थक अण्णा बनसोडेंच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचा घड्याळ गायब. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बनसोडे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा. एसटी महामंडळाला सुगीचे दिवस, प्रथमच जवळपास 17 कोटींचा नफा. 31 पैकी 20 विभाग ऑगस्ट महिन्यात मालामाल. छत्रपती संभाजीनगरात क्लासची सामाजिक कार्यकर्त्यांकडून तोडफोड, विद्यार्थ्यांना क्लासमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप.